राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अखेर छगन भुजबळांची वर्णी। आठ दिवसांपूर्वीच मंत्रिपदाचं ठरलं तर ज्याचा शेवट चांगला ते सगळंच चांगलं, छगन भुजबळांचं सूचक विधान। भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा वाढण्याची शक्यता। शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना आता राष्ट्रवादीकडूनही मंत्रिपदावर दावा होणार असल्याच्या चर्चांना उधाण। भुजबळ मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही, तर अजित पवारांना याची किंमत मोजावी लागेल। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आक्रमक प्रतिक्रिया। आर्मी प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला राजस्थानातील लोंगेवाला फॉरवर्ड पोस्टचा दौरा। ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी सैनिकांची घेतली भेट। ज्योती मल्होत्राने काजीकुंड परिसरातील फोटो केले शेअर। याच फोटोमुळे ज्योती तपास यंत्रणेच्या रडारवर आल्याची माहिती। काजीकुंड भागातील अत्यंत संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या धडाकेबाज कारवाईचा भारतीय हवाई दलाने जारी केला व्हिडिओ। जोरदार कामगिरी करत पाकड्यांना दिला दणका। रशिया आणि युक्रेन दरम्यानचा संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी केली पुतीन यांच्याशी चर्चा। सुमारे 2 तास झाली दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। कर्नाटकची राजधानी बंगळुरूला आज मुसळधार पावसाने झोडपलं। अनेक भागात साचलं पाणी, शहरातील जनजीवन विस्कळीत। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास।